11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आमच्या शिवाजी हायस्कूल गोवरीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अतिशय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या चित्रकला स्पर्धेचं परीक्षण आमच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी अतिशय भरभरून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांची कलाकृती पाहून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. यानंतर शाळेमध्ये आजच्या दिनानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण पण झाले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची झाडे आम्ही शिवाजी हायस्कूल गार्डनमध्ये लागवड केली आणि त्यानंतर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेलं होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर के.आर. टेंभुर्णे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून या गावचे माजी सरपंच विठ्ठल पाटील पाचभाई होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून वन विभागाचे राऊंड ऑफिसर सन्माननीय गरमडे साहेब, शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख सन्माननीय दहिवले सर, नांदेकर सर, तसेच पालक प्रतिनिधी मारुती पाटील लांडे आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. आणि आजच्या या प्रसंगी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी मान्यवरांनी केलं. विद्यार्थ्यांनीही आपली मनोगत या प्रसंगी व्यक्त केले आणि आजच्या या दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना समाजाला दिला. तर आजच्या या कार्यक्रमाची झलक आपण या कार्यक्रमामधून या व्हिडिओमधून पाहूया. संजय कोल्हे. आज दिनांक 11 जुलै 2026 म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन. तर मी आज जागतिक लोकसंख्या दिन या दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून अर्धे शतकापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. 10 पेक्षा जास्त पंचवार्षिक योजना अस्तित्वात आल्या, परंतु तरीही जगातील मागासलेल्या देशांमध्ये या देशाची गणना होते. देशातील सतत वाढणारी लोकसंख्या हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. लोकसंख्येतील ही वाढ ही देशातील सर्व समस्यांचे मूळ आहे. लोकसंख्या वाढीने देशातील विकासाचा वेग मंदावला आहे. विज्ञानाच्या विकासाचे फायदे लोकसंख्येच्या पुरात वाहून गेले. स्वातंत्र्यानंतर देशातील मोठ्या नद्यांवर प्रचंड धरणे बांधली गेली. पाटबंधारे सुविधेमुळे देशात हरित क्रांती झाली. धान्य उत्पादन वाढले. तथापि प्रत्येकास येथे पुरेसे अन्न मिळू शकत नाही. आमच्या बाजारपेठा कपड्यांनी भरल्या आहेत, परंतु प्रत्येकाला आपले शरीर झाकण्यासाठी कपडे मिळत नाही. शहरात घरांपेक्षा झोपडपट्ट्या जास्त आहेत. रस्त्यावर चालण्यासाठी जागा नाही. ट्रेन आणि बसमध्ये लोक खिडक्यांवर लटकून प्रवास करतात आणि अपघातांना बळी पडतात. जंगले नष्ट होत आहेत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र संकट असते. लोकसंख्या वाढ ही चोरी, गुंडागिरी, तस्करी इत्यादी समाजविरोधी प्रवृत्तीचे प्रमुख कारण आहे. कारण आपल्या देशात लोकसंख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची अनेक कारणे आहेत. जर विज्ञानाने आपल्याला विनाशारूपी रोग दिले असतील, तर आपल्याला जीवन रक्षक औषधे देखील दिली आहेत. साथीचे रोग आणि संसर्गजन्य रोग आता आधीसारखा प्रकोप करत नाहीत. बहुतेक रोगांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले गेले आहे. जीवनातील सुविधा देखील वाढल्या आहेत आणि लोकांमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जागरूकता देखील आली आहे. मृत्यू दर कमी होणे लोकसंख्या वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आणि जाता जाता मी एवढाच संदेश देऊ इच्छिते की उत्पादन आणि लोकसंख्येमध्ये सुसंगता ठेवूनच केवळ आपण बुद्धिमान आणि दूरदर्शी असल्याचा दावा करू शकतो. धन्यवाद. माहिती आहे. कारण असं की जे कोरोनामध्ये जे ऑक्सिजनचे सिलेंडर येत होते, तुम्ही ऐकलं असेल, लहान असाल तरी ऐकलं असेल की ऑक्सिजनच्या सिलेंडरची गरज किती होती. तर तो जो ऑक्सिजन आहे तो मुबलक प्रमाणात आपल्याला हे वृक्ष देतात. म्हणून जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्री तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि वनचरे पक्षीही सुस्वरे आळवी, अशा प्रकारचं वर्णन त्या अभंगातून केलेलं आहे. कदाचित तुमच्या मराठीच्या पुस्तकात असेलही हा अभंग. तर एवढे बोलतो आणि माझे हे 2 शब्द समाप्त करतो. प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. तुमच्याकडे हरित सेना आहे, इको क्लब आहे की नाही, आणि इको क्लब अंतर्गत आपल्या प्रत्येकाला एक पेड माँ के नाम हा उपक्रम आहे का? त्यात काय करायचं आहे तुम्हाला? आईसोबत झाड लावायचं आहे. लावले का सर्वांनी? कोण कोण लावायचे आहे? बरं, सगळ्यांनी फोटो काढला का झाड लावताना आईसोबत? शाळेकडे दिला का तो फोटो?
ज्यांनी नसेल दिला त्यांनी तो फोटो शाळेकडे द्यायचा आहे आणि त्यावर जी आपली शाळेची तपासणी होते, स्पर्धा होत्या वेगवेगळ्या, त्यावर गुण आहेत, आहे की नाही? मग आपल्या 100% विद्यार्थ्यांचे जसे आता 85-86 जी काही पटसंख्या असेल, 85-86 विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने समजा झाड लावलेलं असेल आईसोबत, तो फोटो अपलोड केला. तुम्ही सुद्धा घरी करू शकता तो फोटो अपलोड. शाळेकडेच दिलं पाहिजे असं काय आहे का? मोबाईलवर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि केलेला फोटो त्याची माहिती शाळेचं नाव आपण टाकतो. शाळेला समजा तेवढे प्राप्त झाले की त्या वर्षी गुण आपल्या शाळेला मिळतील. लक्षात आलं? तर तो वृक्षारोपण फक्त मग झाड लावलं दुर्लक्ष केलं चालेल का? मग काय कोणती जबाबदारी आहे? बरं, मुलींनीच पाणी टाकायचं का? तुम्ही फक्त पावडी घेऊन खड्डे करायचे, अजून पाणी टाकायचं पुन्हा? सोय म्हणजे कसं? असं मोघम नाही, स्पष्ट सांगायचं. सोय म्हणजे कशी सोय? आता एकमेकाची सोय लावतात तसं का? सोय लावण्याची 2 अर्थ आहे ना. मी येत असताना रस्ता असा पाहिला तर असं वाटत होतं की जावं का नाही जावं असा विचार येत होता, कारण खूप धूळ उडत होता. रस्ता खूप खराब आहे आणि वाहतुकीचा प्रश्न म्हणजे खूप ट्रक चालतात. पण जसं या शाळेमध्ये आलो आणि तुमचा परिसर पाहिला, खरं सांगू मला बसून बसून डुलकी यायला लागली. म्हणजे इतकं गार सुटलाय वारा, म्हणजे खूप सुंदर शाळा सजवली. आणि याचं जे फलित आहे इथल्या शिक्षक वृंद आणि सगळं तुम्हा लोकांना जातात. आणि जो आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला त्याहून आणखी या पुन्हा भरीसभर पुढा समोर ही शाळा खूप सुंदर होईल. आज लोकसंख्या दिनानिमित्त मला वाटतं कार्यक्रम खूप होतात शाळेत, पण सर्वात मोठा जो प्रश्न आहे आपल्या भारतासमोर तो लोकसंख्या वाढीचा आहे. बाकी त्याच्यापासूनच इतर समस्या निर्माण झाल्या आहे. बेरोजगारी, अन्नधान्य पुरवठा, आरोग्य, ह्या सगळ्या शिक्षणाच्या, ह्या सगळ्या समस्येचं मूळ कारण लोकसंख्या आहे. तर याच्यावर जास्तीत जास्त सरकारने, शाळेने उपक्रम राबवून या लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांना कळवून दिले पाहिजे, तरच आपण इतर बाबीचा लाभ घेऊ शकतो. आणि या शाळेने हा जो लोकसंख्या दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मित्र, आता म्हाताऱ्या मंडळींना हे समजणार नाही, परंतु तुम्ही आता देशाचा नागरिक आहात. तुम्ही जेणेकरून आता समोरचे आधारस्तंभ बनणार आहात, तेव्हा आपल्या सर्वांनी जर याचा विचार करून जर सगळीकडे आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, झाडे लावली पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला काही प्राणवायू मिळेल. तेव्हा आज सगळीकडे पाहतो आपण वृक्षतोड होत आहे, त्याला कोणी झाडा घालत नाही. परंतु वृक्षतोड होणं म्हणजे आपल्या जीवनातलं म्हणजे एक हात कापल्यासारखं होत आहे. मित्र, तुम्ही आमच्या गौरीच्याच आजूबाजूला खदानी झाल्यामुळे कितीतरी म्हणजे वृक्षतोड झालेली आहे. परंतु याचा परिणाम आमच्यावर होत आहे, नक्कीच होत आहे. कारण धूळ, ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आज आपला निसर्ग सुद्धा आपल्यावर कोकल्यासारखा झालेला आहे. आपल्या भागात पाणी नाही, पूर्ण महाराष्ट्र हरवत आहे. पण मुंबई, दिल्ली, पुण्यामध्ये झाले महापूर आहे. पण आमच्या परिस्थिती काय आहे? आपल्या लोकांची फार गरिबीची परिस्थिती, हालाकीची परिस्थिती आहे. आणि या सगळ्यामुळे आपल्याला कुठेतरी झाडं लावून, झाडं वाचवून आपल्याला जंगलाची निर्मिती केली पाहिजे, की ज्याच्यापासून आपल्याला चांगलं लाकूडही मिळेल, इमारती लाकूड, आणि आपल्याला आरोग्यासाठी चांगल्या अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल. या दृष्टीनं काम केलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने, आता सरांनी सांगितलं, कमीत कमी जीवनामध्ये 1-2 झाडं तरी लावा आणि ती जगवा. लावूनच भागणार नाही तर त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीची त्याची जोपासना करणं हे सुद्धा आवश्यक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही आतापासूनच हा प्रण केला आणि तुम्ही जर या जागतिक लोकसंख्येच्या दिनानिमित्त आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, त्याच्यापासून काहीतरी याचं निर्मूलन करून आपल्याला आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सांगा की आता आपण कशा पद्धतीनं, म्हणजे 1 किंवा 2 मुलं ठीक आहे, पण त्याच्यावरून आता 3च्या ठिकाणी 2 वरात 2 वरून 1 वर आलं. परंतु त्याच्याही नंतर जर लोक ऐकत नसतील तर नाईलाज जाणं, ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली
तर कालांतरानं आपल्याला जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे. पर्यावरणाचं कारण मानव आणि पर्यावरण बिलकुल संबंध आहे. पर्यावरण नसेल तर मानव राहू शकत नाही. एकदाचं पर्यावरण चालेल, मानव नसले तरी पर्यावरण राहील ना. पण पर्यावरण असणं अतिशय गरज आहे. कारण आज आपण पाहतो, आज आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागेल आणि सर्वात मोठा पर्यावरणातील सगळ्यात मोठा घटक आज मोठं एक कारण आपल्या देशात तसं नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रदूषण. प्रदूषणाचे वेगळे प्रकार आहेत, पण सगळ्यात महत्वाचं पोल्युशन. आज वृक्षतोड मोठ्या प्रमाणात फक्त भारतात नाही जगामध्ये, कारण एकूण क्षेत्रफळापैकी जो आपल्या देशाचा एकूण भौगोलिक क्षेत्रफळ असतो त्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी 33% जागेवर वनसंपत्ती पाहिजे, झाडं पाहिजे, नाहीतर आपलं पर्यावरण असंतुलित राहील, संतुलित राहणार नाही. आणि म्हणून सरकारचा दरवर्षीचा नारा असते की एक झाड एक मूल एक झाड. प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे, म्हणजे देशातील वृक्षाची संख्या वाढेल. जिथं मिळेल तिथं झाड. जसं आपण आपली शाळेत प्लॅन्ट युअर हाऊस, प्लॅन्ट युअर फार्म, प्लॅन्ट युअर स्कूल आपण असं वेगवेगळं म्हणतो. कुठे जिथं जागा असेल तिथं झाडं लावा. आणि जेणेकरून तुम्हाला माहिती आहे कुठलंही जेव्हा ते झाड मोठं होते, परिपक्व होते, ते झाड 2 कुटुंबाला पुरेल एवढं ऑक्सिजन सप्लाय करतो. 2 कुटुंबाला एक झाड 2 कुटुंबाला पुरेल एवढं ऑक्सिजन सप्लाय. आणि तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मागे आपण 2-3 वर्षापूर्वीचा विचार केला, 2020-2021 मध्ये कोरोनाची लाट परत आहे आपल्या देशात. कालच्या जर बातम्या पाहायला असेल तर आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाने 2 व्यक्ती दगावले. वातावरण एवढं खराब होऊन आपल्या देशातलं आपण जेवढं चांगलं राहतो तरी पण तो सांगता येत नाही किंवा का होईल. आणि म्हणून आपण स्वतः स्वच्छ राहतो, स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा. आणि ज्या भागात तुम्ही राहता तो जर परिसर स्वच्छ ठेवलं तर तिथून आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी पुलकुसुमिता द्रुमदल शोभिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की, भारत माता की. एक साथ विसर्जन.